नमस्कार, महाराष्ट्र टुडे न्यूजच्या सकाळच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। बघूया महाराष्ट्रातील विस्तृत घडामोडी। नांदेड जिल्ह्यातील मागील 2 दिवसांपूर्वी 2 समाजात निर्माण झालेल्या वादातून सोशल मीडियामध्ये तेढ निर्माण होणारे स्टेटस वक्तव्य प्रसारित होत असल्याने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी माननीय श्री अविनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय सूरज गुरव अप्पर पोलीस अधीक्षक नांदेड शहर यांच्या उपस्थितीत पोलीस अधीक्षक कार्यालय येथे जिल्ह्यातील मराठा व ओबीसी समाजातील पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या सोबत दिनांक 19 सप्टेंबर रोजी शांतता व समन्वयासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले। दोन्ही समाजात शांतता व समन्वय राहावा याकरिता पोलीस प्रशासनाच्या वतीने दोन्ही समाजातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांना शांतता राखून कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, कोणतीही जातीय भडकाऊ वक्तव्य करू नये, सोशल मीडियावर अफवा चुकीची माहिती प्रसारित करू नये, दोन्ही समाजाच्या प्रतिनिधींनी संवादातून प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करावा, स्थानिक पातळीवर कोणताही वाद निर्माण झाल्यास तात्काळ पोलीस प्रशासनांना कळवावे, तसेच स्थानिक वादविवाद स्थानिक गावकरी यांनी आपसात सोडवावे याबाबत सदर शांतता कमिटीच्या बैठकीत दोन्ही समाजातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांना सूचित करण्यात आले। दोन्ही समाजातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी देखील प्रशासनाने दिलेल्या सूचनांना सकारात्मक प्रतिसाद देत पोलीस प्रशासनाच्या सूचनेच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यातील 2 समाजात तेढ निर्माण होईल अशी कोणतीही कृती करणार नाही, सर्व प्रश्न संविधानिक मार्गाने सोडविणार, मोर्चे मिरवणुका शांततेत काढणार व कुठलेही गैरकृत्य करणार नाही याबाबत स्वतःहून सांगितले। आज आदरणीय नांदेड जिल्ह्याचे एसपी अविनाश कुमार साहेबांनी जी बैठक मराठा आणि ओबीसी समाजाच्या बांधवांमध्ये समन्वय घडवण्यासाठी आज बैठक घेतली, ती अतिशय बैठक चांगली झालेली आहे। दोन्ही समाजाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपल्या आपल्या समाजाची बाजू समन्वयाने मांडली आणि एकमेकांमध्ये येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने समन्वय राखून आपली आपली संविधानिक मागणी सरकारशी आणि न्यायालय या माध्यमातून आपले लढा चालू ठेवण्याचा निर्णय झाला। पण त्या दरम्यान कुठल्याही चुकीच्या कोणाच्या छोट्या मोठ्या कृतीमुळे दोन्ही समाजामध्ये कुठलाही विद्वेष होणार नाही, कुठलंही भांडण होणार नाही, तंटा होणार नाही या संदर्भातील सर्व चर्चा दोन्ही समाजाच्या बाजूने आदरणीय एसपी साहेबांच्या समोर झालेली आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये माझ्या सर्व ओबीसी बांधवांना आव्हान आहे की आपला जो काही संविधानिक लढा आहे तो आपण लोकशाही मार्गाने संविधानिक मार्गाने आपण लढूया, पण कुठल्याही गावागावामध्ये कुठल्याही तंट्यामध्ये कुठल्याही एखाद्या भडकाऊ नेत्याच्या कुठल्याही भडकाऊ वक्तव्यामुळे आपण उद्विग्न न होता आपल्या समाजामध्ये गावागावामध्ये कुठल्याही प्रकारचा तंटा वाद न करता येणाऱ्या काळामध्ये आपण शांततेनं हा लढा पुढे न्यावा असं माझं आव्हान आहे। आणि जर कुठे काही अशी काही घटना घडली तर त्वरित आपण बाजूच्या पोलीस स्टेशन असेल किंवा अन्य सर्व या आपल्या नेत्यांना असेल संपर्क करावा, पण लगेच काही रिएक्शन करून कुठलाही कायदा सुव्यवस्था आपण हातात घेऊ नये असं मी आवाहन करतो। त्याच्या विनंतीला मान देऊन त्यांच्या एका मेसेजवर जिल्ह्यातील सर्व मराठा समाज प्रमुख आणि ओबीसी प्रवर्गातील सर्व नेते या ठिकाणी जमले होते। या बैठकीमध्ये असं एक अजेंडा काढलेला आहे की उद्या चालून कुठल्याही गावामध्ये जर मराठा आणि ओबीसी कुठलाही थोडासा तरी वाद जर झाला त्याच्यामध्ये राजकीय वापर न करता आपण त्या ठिकाणी मिटवता कसं आलं पाहिजे, गावचं भांडण गावातच मिटलं पाहिजे, घरचं भांडण घरात मिटलं पाहिजे या अनुषंगानं एसपी साहेबांना जे आम्हाला सूचना दिल्या होत्या ते आम्ही पूर्ण पाळणार। आणि समाज बांधवांना एक विनंती करतो की मराठा समाजाला जे आरक्षण मिळालेलं आहे त्यासाठी सर्वांनी शांततेत आपला आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो संपलेला आहे आणि कुठल्याही भानगडीत न पडता आपण आपल्या समाजाच्या हिताच्या कार्यासाठी आपण सोबत राहिलं पाहिजे। नांदेड जिल्हा हा पूर्वीपासून चळवळीचा जिल्हा राहिलेला आहे। या ठिकाणी 18 पगड जाती आणि 12 बलुतेदार हे सगळे गुन्हेगार राहिले। आज त्याच अनुषंगाने नांदेड जिल्ह्यामध्ये मराठा आणि ओबीसी वाद लावण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला होता, पण तो वाद हरवून पाडण्यासाठी किंवा समाजामध्ये शांतता राहण्यासाठी नांदेड जिल्हा पोलीस प्रशासनाने जी भूमिका घेतली, पहिल्यांदा त्या पोलीस प्रशासनाचं मी अभिनंदन करतो। आमचे नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार सर असतील किंवा अतिरिक्त पोलीस अधीक्षक सूरज गुरव सर असतील, या दोन्ही अधिकाऱ्यांनी नांदेड जिल्ह्यातील मराठा समाज आणि ओबीसी प्रवर्गातील प्रमुख नेत्यांची बैठक या ठिकाणी घेतली। त्या बैठकीमधून दोन्ही समाजाने आणि दोन्ही प्रवर्गाने असा निश्चय केलाय की नांदेड जिल्ह्यामध्ये ओबीसी मराठा वाद जर कोणी लावू पाहत असेल तर तो वाद आपण जागीच हाणून काढला पाहिजे, कारण ग्राम पातळीवरचा मराठा आणि ओबीसी हा एकच आहे। त्या अनुषंगाने मनोजदादा जरांगेची जी भूमिका आहे
सगळ्यांनी शांततेत राहिलं पाहिजे. म्हणून मराठा समाजाला मी सुद्धा जरांगे पाटलांच्या वतीने आणि सकल मराठा समाजाच्या वतीने शांततेचं आव्हान करतो की कोणीही वाद लावण्याचा प्रयत्न केला तर बिलकुल वादाला बळी पडू नका. सगळ्यांनी शांतता राखा, सोशल मीडियाचा वापर सांभाळून करा. आपल्याला कुठेही काही जाणवलं तात्काळ पोलीस प्रशासनाला कळवा. नांदेड जिल्हा पोलीस दलाचे सर्व बाबतीत बारकाईने लक्ष असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे. जिल्ह्यातील शांतता अबाधित ठेवणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. काही सामाजिक धार्मिक बाब निदर्शनास आल्यास नजीक पोलीस स्टेशनला संपर्क करावा. सोशल मीडियावर दोन समाजात तेढ निर्माण होईल असे स्टेटस वक्तव्य सोशल मीडियावर प्रसारित करू नये अथवा संबंधितांवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल असे माननीय श्री अविनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड यांनी आवाहन केले आहे. बांधकाम साइटवरून सेंटरिंगसाठी लागणाऱ्या अॅल्युमिनियमच्या प्लेटा चोरून नेणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी गजाआड केले आहे. या कारवाईत तब्बल 2,53,000 किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. चोरट्याने बांधकाम साइटवरून अॅल्युमिनियम प्लेटा चोरून मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. या प्रकरणामुळे बांधकाम व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तपास पथकाने गुन्हा माहितीच्या आधारे सापळा रचत चोरट्याला अटक केली. आरोपींकडून चोरलेला मुद्देमाल ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू आहे. काळे पडत तपास पथकाच्या या कारवाईमुळे बांधकाम साइटवरील कामगार आणि व्यावसायिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट 4 ने वृद्ध प्रवासी महिलांना लुटणाऱ्या टोळीला जेरबंद केले आहे. ही टोळी महिलांना कारमध्ये बसवून चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने जबरदस्तीने लुटत होती. पोलिसांच्या तपासात उघड झाले की या टोळीने तब्बल 127 ग्रॅम वजनाच्या सोन्याचे दागिने हिसकावून घेतले आहे. गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने सापळा रचत तिन्ही आरोपींना अटक केली. कारवाई दरम्यान पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली कार, चाकू आणि तब्बल 5,50,000 रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिने असा मुद्देमाल जप्त केला आहे. या धाडसी कारवाईमुळे पिंपरी चिंचवड परिसरातील नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला असून गुन्हे शाखा युनिट 4च्या जलद कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. राहुरी तालुक्यात माणुसकीला काळीमा फसणारी संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका नराधमाने एकाच कुटुंबातील 4 बहिणीवर लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा आरोपी 4ही बहिणीचं शोषण करत होता. धक्कादायक म्हणजे हा नराधम त्यांचा लांबचा नातेवाईक असल्याचं तपासातून उघड झालं आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीसह त्याच्या पत्नीला देखील अटक केली असून घटनेचा पुढील तपास करीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार आई वडील विभक्त झाल्याने एका कुटुंबातील 4 बहिणींचा सांभाळ करण्याची जबाबदारी दूरच्या नातेवाईकडे सोपविण्यात आली होती. मात्र मुलीचे रक्षण करण्याऐवजी या पालनकर्त्याने त्यांचं भक्षक बनत त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचं धक्कादायक वास्तव उघड झालं आहे. या प्रकरणी राहुरी पोलिसांनी नराधम आरोपीसह त्याच्या पत्नीला अटक केली असून त्यांना न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. पोलीस निरीक्षक संजय ढेंगे यांनी या कारवाईची माहिती दिली. या प्रकरणाचा पर्दाफाश स्नेहालय संस्थेच्या उडान प्रकल्पाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. पीडित मुलींपैकी सज्ञात असलेली एक मुलगी काही दिवसांपूर्वी बहिणीला भेटण्यासाठी आली. यावेळी आरोपींनी पुन्हा तिच्यावर अत्याचार केला. पीडित मुलीने हा प्रसंग आपल्या पतीला सांगितला. त्यानंतर दोघांनीही तातडीने स्नेहालय संस्थेशी संपर्क साधला. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार राहुरी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर पोलिसांनी वेगाने हालचाल करत 4 मुलींची सुटका केली आणि आरोपी दाम्पत्याला बेड्या ठोकल्या.